हा तुमचा ब्लॉग बघून आले तर डेफिनेटली 15% ऑफ. 15% ऑफ म्हणजे बघा की सर्वांनी जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सनसेटचा टायमिंग आहे. गाईस तुम्ही माझ्या मागे बघू शकतात की अपना धाबा करून रेस्टॉरंट आहे, ज्याच्यामध्ये कॅफे फूड, परत मेन कोर्स, चायनीज फूड असं खूप काय काय मेन्यू आहेत. आणि तिकडचा खूप चांगला असा ॲम्बियन्स पण आहे की कॅफेच्या वरती गॅलरीत बसून तुम्ही बीचचा वाईब एन्जॉय करू शकता. आणि त्या कॅफेला मी आज व्हिजिट करणार आहे. तिकडे काय काय स्पेशल आहे, तिकडे काय काय भेटतं हे मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. देन लेट्स गो. राजवाडी बीचवरून इकडून तुम्ही आलात आणि इकडे सरळ बीचच्या समोर तुम्हाला दिसणार आहे अपना धाबा. हा फॅमिली रेस्टॉरंट. तर अपना धाबाच्या समोर इकडे पार्किंग आहे. पार्किंगच्या मागेच असा बीच आहे आणि मग तुम्हाला इकडे सगळे फूड्स अवेलेबल असणार आहेत. इकडे फॅमिली असं नाव आहे आणि आपण आता चाललो आहे. कॅफेच्या वरती आलो. वाव, एक नंबर. म्हणजे कॅफेच्या वरती काहीच तुम्ही बघू शकता की इकडे खूप अलगच वाईब आली आहे. आणि इकडे पण तुम्हाला असं बसायला वगैरे इकडे एरिया आहे, टेबल्स आहेत. आणि गाईज बघू शकता तुम्ही की एकदम बीचच्या बाजूलाच कॅफेची गॅलरी आहे. आणि कॅफेच्या गॅलरीत एवढी भारी वाईब येतं ना. इकडे समोरच बीचच्या लाटा आणि त्याच्या बाजूला आपण बसलो आहे. खूप छान अशी वाईब येते मला. गाईज कॅफेचं स्पेशल असलेलं ब्ल्यू लगून मॉकटेल मला त्यांनीच दिलं आहे आणि मी त्याला टेस्ट करते. छान आहे, मस्त बनवलं. कारण की सगळ्यात बेस्ट म्हणजे मॉकटेलचा जो पुदिन्याचा फ्लेवर आहे ना, तो फ्लेवरसोबत तुम्हाला पुदिन्याचा फ्लेवर पण एकदम फील होत आहे. जसं बाहेरचं क्लायमेट चेंज होणार तसं तसं या कॅफेचं पण क्लायमेट चेंज होत चाललं आहे. आता आपण बघू शकतो इकडे लाईट ऑन झाला आहे. इकडे बुलेटवर पण लाईट वगैरे मस्त दिली आहे. काहीच बघू शकता तर नाईट वाईब चालू झाले आणि लाईव्ह म्युझिक पण सुरू झालंय. हाय, इकडे आता लाईव्ह म्युझिक पण सुरू झालं. जितना मुझ पे उतना इस दिल को तुझ पे होने लगा एतबार. सो हाय गाईज, हाय ममता, हाय हाय दीदी. तर कसं वाटलं इकडे येऊन तुम्हाला? इकडची टेस्ट कशी वाटली फूडची? आवडली का तुला? आवडली, मस्त. तुला आवडली का इकडची टेस्ट? आणि इकडच्या ॲम्बियन्स बद्दल काय सांगशील? इकडची वाईब कशी वाटते? थँक्यू. आता तुम्हाला कसं वाटलं इकडे फूड वगैरे? खूप छान. आणि बीचच्या थँक्यू. आवडला ना तुम्हाला इकडे येऊन? मग माझ्या पब्लिकला काय सांगणार? अपना धाबाला विजिट करा का नका करू? थँक्यू. कॅफेमध्ये बघा कस्टमर्स पेटला पण घेऊन येतात. तर या पेटचं नाव काय? स्कायू आहे ना?
स्कायू किती क्यूट आहे. तुम्ही याला नेहमी इकडे आणत असता आणि त्याला पण असं वाईब आवडत असेल ना एकदम असं बीचवर वगैरे. बघू शकतात बीचवर खूप सारा पाऊस आलाय तरी इकडे कस्टमर्स पण कंटिन्यू बसतात. स्कायू काय तुम्हाला इकडची टेस्ट वगैरे कशी वाटते? गुड, व्हेरी नाईस. थँक्यू. आता आमच्या पण ऑर्डर असेल तेव्हा आम्ही पण खायचा रिव्ह्यू देऊ. दादा तर आपल्या कॅफेची स्पेशालिटी काय आहे? स्पेशालिटी इंडियन फूड आहे. आम्ही 15-16 वर्ष झाली आता ढाब्याचं फूड सर्व करतोय. तर राजवडीला ढाब्याचं फूड टेस्ट द्यायचं आहे आम्हाला आणि कॅफेचे डिशेस पण ठेवले. जसे हा कॅफे बीचला लागून आहे तर लोक प्रिफर करतात सँडविचेस आणि आपले पिझ्झा कॅफे फूड. आम्ही कॅफे फूड पण इंट्रोड्यूस केलं आहे आता इकडे आणि ढाबा फूड तर आपलं आहेच बेस्ट. आणि आपल्या कॅफेमध्ये समजा रिजनेबल रेट्स वगैरे सगळं आहे. हां, तुमचा ब्लॉग बघून आले तर डेफिनेटली 15% ऑफ. 15% ऑफ म्हणजे बघा की स्वतः ओनर सांगतात की माझ्या रेफरन्सने कोणी आलं वसईकरीन बाय किंवा निकी कोहली असं पण तुम्ही सांगितलं 15% ऑफ आहे बिलवर. येस. तर तुम्ही नक्की इकडे व्हिजिट करा. आणि तुमच्या कॅफेबद्दल अजून तुम्ही काय सांगू शकाल? आता नवीन कॅफे आम्हाला पण तुमचा सपोर्ट पाहिजे. अजून काय नाही. आणि सगळ्यांनी कोणीही राजवाडी बीचला आलं किंवा नवापूर एरियामध्ये आलं तर नक्की तुम्ही या कॅफेला व्हिजिट करा. अगदी बीचच्या बाजूलाच आहे. कॅफेचं नाव मला अपना ढाबा अपना ढाबा राजवडी. तर इकडे आपलं फर्स्ट प्लेट नाचोस आल्यात आणि सेकंड हे कोणता पिझ्झा आहे आणि हा एक पिझ्झा आलाय. गाईज एवढं सगळं तर आम्ही खायला बसलेलो बट माझ्यात पेशन्स नाही आहेत खायचे. सो मी याच्यापैकी थोडंफार त्यांना सांगते की तुम्ही रिटर्न घ्या. गाईज इकडे चीज नाचोस फ्राईज आणि चीज पिझ्झा पण आला आहे. मी तुम्हाला आता सगळं टेस्ट करून दाखवणार आहे. लेट्स गो. फेस झूम करा. चीज नाचोस नाचोसची टेस्ट एक नंबर आहे. खूप छान लागते. ते चीज आणि सॉसी असल्यामुळे अजूनच टेस्ट त्याची येते. खूप छान टेस्ट येते. थँक्यू. सो गाईज अपना ढाबामध्ये मला खूप साऱ्या मेन्यू आलेत. अजून माझे मेन्यू येणार पण आहेत. तर इकडे आहे सलामी पिझ्झा विथ फ्राईज, इकडे आहे चीज फ्राईज, इकडे आहे चीज नाचोस, इकडे आहे चॉपर राईस आणि चिकन क्रिस्पी. तर हे सगळं मी आता तुम्हाला एक एक करून टेस्ट करून दाखवते. तर सगळ्यात पहिला मी तुम्हाला दाखवते नाचोस. तर इकडे कॅफे फूड पण खूप छान आहे आणि खूप चांगलं इकडे प्रोव्हाइड केलं जातं. बघू शकता चीज़ की कमी नहीं है किसी भी चीज़ की और ये भी चीज़ की कमी नहीं है. एक नंबर. नाचोसवर सॉसचा फ्लेवर प्लस वरून ऑरिगॅन्स वगैरेचा फ्लेवर पण खूप छान असा दिला आहे. आणि हे आहेत आपले चीजी फ्राईज जे की तुम्हाला माहिती आहे मला चीज फ्राईज खूप आवडतात आणि मी नेहमी ह्याचे व्हिडिओज पोस्ट माझे असतात. तरी आहेत चीज फ्राईज. यम्मी. चीज फ्राईज पण खूप छान आहेत आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात की फ्राईजवर त्यांनी आपल्याला चीज पूर्ण मेल्ट करून दिलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी मेयोनीज सॉसचा पण यूज केला आहे. आता मी तुम्हाला खाऊन दाखवते सलामी पिझ्झा. सलामी पिझ्झाची ही स्पेशालिटी असते की हे चिकन जे असतं ते एकदम असं स्लाईममध्ये असतं आणि ते सलामी पिझ्झा त्याचं नाव आहे. सलामी चीज पिझ्झा. खूप छान आणि मस्त अशी टेस्ट आहे पिझ्झाला आणि त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही ऑलिव्स वगैरे सगळं खूप एक्स्ट्रा दिलं आहे. प्लस पिझ्झा खूप चीजी आणि यम्मी असं लागतो आहे. बीचच्या अगदी बाजूला तुम्हाला राजवाडी बीचच्या पूर्ण हे सगळं खायला भेटणार आहे. तर हे आहे चॉपर राईस
तर इकडचं चॉपर राईस मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते. चॉपर राईसची ग्रेव्ही तुम्ही राईस घेतल्यावरती त्याच्या राईसमध्ये पूर्ण अशी येणार. एक नंबर सॉलिड टेस्ट आहे. ऑनेस्टली बोलते राईसला टेस्ट भारी आहे. आणि ही आपली चिकन क्रिस्पी जी माझ्या शूट करता थोडा टाईम लागला. ती खूप क्रंची होती आणि शूटला टाईम लागला म्हणून ती थोडीशी सॉफ्ट झाली आहे. बट क्रिस्पीचा थिकनेसपणा आणि टेस्ट परफेक्ट आहे. खूप छान अशी टेस्ट आहे इकडे. तुम्ही कधीही राजोडी बीचला आले तर अपना धाबाला नक्की विजिट करा. गाईस चीज सँडविच तुम्ही बघू शकता ती डिश किती डिलिशियस आहे. दाखव ना किती डिलिशियस अशी चीज सँडविचची. आणि ह्या सँडविचमध्ये स्पेशल म्हणजे असं मेयो आणि चिकन सगळं आहे. गाईस एक नंबर टेस्ट आहे सँडविचची तर एक नंबर आहे. आणि मेन कोर्समध्ये मला आला स्टार्ट हे आहे स्टीम राईस, हे आहेत बटर नान आणि हे आपल्याला दिले आहे चिकन हंडी. तर हे ह्यांच्याकडचा मेन कोर्स आहे आणि हा पण मी तुम्हाला टेस्ट करून दाखवणार आहे. त्याला गाणं का बंद केलं मला ऐकायचं होतं. त्याला सांगा गाणं गायला. चालू नाही झालं मला गाणं चालू. गाईज एवढं सगळं तर आम्ही खायला बसलेलो बट माझ्यात पेशन्स नाही आहेत खायचे. सो मी याच्यापैकी थोडंफार त्यांना सांगते की तुम्ही रिटर्न घ्या. मी राजवाडी बीचला कधीही आला तर अपना धाबा एवढा नॉर्मल असं नाव आहे अपना धाबा जे फॅमिली रेस्टॉरंट आहे. तिकडे तुम्ही कॅफे फूड, चायनीज फूड, परत मेन कोर्स फूड कधीही एन्जॉय करू शकतात. आणि कोणी पण येईल तेव्हा तुम्ही जर माझा रेफरन्स सांगितलं तर तुम्हाला बिलमध्ये पण कन्सेशन दिलं जाईल. सो गाईज इकडे तुम्ही बघू शकता की रात्रीचा बीच तर काय दिसू नाही शकत कारण की बघा बीचवर पूर्ण अंधार आहे. बट या अंधारात पण तुम्हाला लाईव्ह म्युझिक, खूप चांगली टेस्ट असलेलं हॉटेल म्हणजे रेस्टॉरंट आणि खूप मस्त असं फिश फूड असेल किंवा मेन कोर्स फूड असेल, इंडियन फूड, चायनीज फूड, कॅफे फूड सगळं तुम्हाला अपना धाबामध्ये अवेलेबल असणार आहे. जे की बीचच्या अगदी बाजूलाच आहे. जे मी तुम्हाला कधीपासून शो करते तोच तो हा आहे आपला अपना धाबा. आणि रात्रीचा जो धाब्यामधला ॲम्बियन्स आहे तो मी तुम्हाला आता याच्यात दाखवते. लेट्स गो. तर रात्रीची बघा वाईब एवढी भारी आहे ना, मस्तपैकी लाईटिंग बिटिंग आहे आणि इकडे लाईव्ह म्युझिक पण असतं. आता ते थोड्या वेळासाठी बंद झालं आहे पण खूप असं आपल्या वसईमध्ये बीचच्या अगदी बाजूला एवढं सुंदर आणि मस्त असं हॉटेल आहे. आणि मेन्यू पण एवढे पण काय चार्ज हाय नाही आहे. तुम्ही कधीही येऊ शकता इकडे. गाईज खूप छान असं फूड इकडे तुम्हाला अवेलेबल आहे आणि खूप चांगली टेस्ट आहे. नक्की तुम्ही राजवाडी बीचला आल्यावर या अपना धाबा रेस्टॉरंटला व्हिजिट करा. माझ्या रेफरन्सवर तुम्हाला 15% ऑफ आहे आणि 15% ऑफचा तुम्ही फायदा नक्कीच घ्या. आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू सो मच.